आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पिपाणी चिन्ह यादीतून वगळा। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, पिपाणी चिन्ह यादीतून वगळा असं पत्र हे देण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पिपाणी चिन्ह यादीतून वगळा या संदर्भात पत्र देण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय महत्त्वाची ही अपडेट आहे? आपण पाहतो की लोकसभेचा एकूणच जो निकाल लागला त्या निकालामध्ये असं पाहायला मिळालं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला जे आहे ते पिपाणी चिन्हाच्यामुळे एक मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार पक्षाचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस असं आहे। तर सांगलीमध्ये याचा एक मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला की दुसरा जो एक उमेदवार होता त्याच्याकडे तुतारी नावाचं एक चिन्ह होतं ते आलेलं होतं आणि त्याच्यामुळे शरद पवार गटाने आता निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र दिलेलं आहे। तुतारी हे जे चिन्ह दिलेलं आहे ते चिन्ह एक तर निवडणूक आयोगाने आपल्या यादीतून वगळावं, नाहीतर त्यांना अन्य नावाने ते चिन्ह देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। जर निवडणूक आयोगाकडून या संदर्भातली योग्य ती दखल जर घेतली गेली नाही तर मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शरद पवार पक्षाकडून खरं तर घेतली जात आहे। आणि त्या संदर्भात आता नेमकं निवडणूक आयोग काय नेमकं पावलं उचलणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय पिपाणी चिन्ह हे यादीतून वगळा या संदर्भात निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षानं पत्र पाठवलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला असं सुद्धा म्हणणं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आहे आणि ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे। पिपाणी चिन्ह यादीतून वगळा असं या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला त्यांनी कळवलेलं आहे।